नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो 23वा हप्ता आता या दिवशी तुम्हाला मिळणार। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत कोट्यावधी शेतकऱ्यांना 2000 रुपये हे मिळतात। शेतकरी मित्रांनो, तर वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये हे जमा होतात। यापूर्वी त्यांच्या खात्यात सन्मान निधी योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांना 22वा हप्ता जमा झालेला नाही। आता त्यांना सुद्धा 23वा हप्ता मिळणार का? तर शेतकरी मित्रांनो, असा सवाल अनेकांच्या मनात आला आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे, काही कारणांमुळे अनेकांना 22वा हप्ता त्यांचा अडकला, म्हणजे त्यांच्या यापूर्वी हप्ता जमा झालेला नाही। आता त्यांना काही 23वा हप्ता मिळणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, तुमची ई-केवायसी आणि बँक खाते आधार लिंकशी संलग्न असणे हे अतिशय आवश्यक आहे। तेव्हाच तुम्हाला आता जो रखडलेला 22वा हप्ता आहे तो 23व्या हप्त्यासोबत मिळणार आहे। आता 23व्या हप्त्याची तारीख काय आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया। शेतकरी मित्रांनो, आता मागील हप्ता का नाही जमा झाला? तर शेतकरी मित्रांनो, काही तांत्रिक माहिती आणि योग्यरित्याने तो जमा झालेला नाही, त्यामध्ये ई-केवायसी आणि किरकोळ चुका असतात, त्यामुळे तुमचा हप्ता काही तुम्हाला मिळाला नाही। पण आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 23वा हप्ता मिळणार। फक्त तुम्ही आधार लिंक आणि ई-केवायसी पूर्ण करणे अतिशय आवश्यक आहे। आता काय तुम्हाला एकदाच मिळतील का 2 हप्ते? तर यापूर्वी 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्राप्त झाला आणि काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना तो मिळाला नाही। पण आता शेतकरी मित्रांनो, ह्या तुम्ही 2 ते 3 अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला 22वा आणि 23वा हप्ता म्हणजे एकत्र 2 हप्ते मिळण्याचे चान्स आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, संभाव्य तारीख काय आहे की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, 23वा हप्ता कधी मिळणार? तर 15 मे 2026 रोजी तुमच्या बँक खात्यावर 23वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, आजपासून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।